आजचा आशय असा आहे की मला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नुकतेच 2 जुलैला आमच्याबरोबर सहभागी झालेले उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचेपर्यंत जुन्नर तालुका आणि जुन्नर शहराच्या वतीने मी मनापासून माझ्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो। जी न होणारी गोष्ट त्यांनी खरं तर आमच्या सर्वांच्या प्रयत्नाला यश आला आणि मला अभिमानाने सांगायचं वाटतं की जुन्नर शहर हे आज 50,000-55,000 लोकसंख्येचं शहर झालेलं आहे। या शहराला इथून मागच्या कालखंडामध्ये सुद्धा अनेक वेळा प्रयत्न झाले पाणी देण्याच्या संदर्भामध्ये, पिण्याचं पाणी उत्तम असं भूमिका होती, परंतु त्या मागच्या सगळ्या घडामोडीमध्ये मला जायचं नाही। मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की आता मात्र एक क्रांतिकारी निर्णय झाला। या क्रांतिकारी निर्णयामध्ये 100% यावेळेला उद्याच्या पाण्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून जुन्नर शहर हे परिपूर्ण होत आहे याचा सार्थ अभिमान आणि आनंद माझ्या मनामध्ये आहे। आज मला सांगायचं, माझ्या हातामध्ये ही निविदा आहे, ही निविदा झालेली आहे। या निविदेच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टरसुद्धा आपल्याला एक नाशिकचा कॉन्ट्रॅक्टर ज्याचा फर्मचं नाव विहांग आणि तो कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलं आहे 20.79 CR म्हणजे 21 कोटीची पाईपलाईन थेट माणी ढोच्या धरणातून तर आपल्या जुन्नर शहरापर्यंत येणार आहे। अतिशय बंद पाईपलाईनमधून स्वच्छ पाणी जुन्नर शहराला मिळणार आहे। म्हणून ह्या 21 कोटीचं काम आपण पुढच्या काही दिवसांमध्ये चालू करतो आहे। त्याबद्दल मला विशेष आभार। हे खातं खरं तर एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे, म्हणजे सरकारमध्ये तिघे जरी मान्यवर असले तरी हे खातं मात्र एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि त्या खात्याचे मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय साहेब आहेत। तदनंतर 2,84,00,000 रुपयाची आता काल टेंडरला लिस्ट आहे। या टेंडरमध्ये आगरपेठ स्मशानभूमी याला पैसे त्या ठिकाणी आलेले आहेत 29,98,000। त्याप्रमाणे बोडके नगर येथील त्या ठिकाणी जे ओपन प्लॉट आहे त्याच्यासाठी कंपाऊंड आणि फुटपाथ बोडके नगरला त्याच्यामध्ये 15,28,000। जुन्नर नगर परिषदेमध्ये बेळेआळी नदीकडे जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला ओपन गटर रेलिंग 9,46,000। जुन्नरच्या नेहरू बाजार तहसील कार्यालयापर्यंत जाणारा रस्ता त्याला 11,62,000। त्याचप्रमाणे माही मोल्ला सलीमबाई गोलंदाज गड ते फैजान कुरेशी माही मोल्ला रस्ता काँक्रिटीकरण 12,89,000। जुन्नर माही मोल्ला अफसर खान गड ते हनी मसूद तिरंदाज घरापर्यंत, इक्बाल अत्तर घरापासून तर आसिफबाई टेलर जावेद खान यांच्या घरापर्यंत पाईप गटर व काँक्रिटीकरण त्याची किंमत 11,94,000। जुन्नर मंगळवार पेठ काजी गल्ली पाईप गटर सिमेंट काँक्रीट 6,79,000। जुन्नर नगर परिषदचे परदेशपुरा पनसुंबा सदाबाजार वेशीपर्यंत नाल्याचे बांधकाम 88,31,000। पाडळी नाका बुद्ध विहार या जागेमध्ये सुशोभीकरण सुधारणा 5,20,000। लोणाळी तालीम पाडळी येथे फुटपाथ 4,71,000। ओतूर वेस्ट ते गोळेगाव रस्ता वॉल आणि भराव या ठिकाणी 12,99,000। जुन्नर नगर परिषद जलशुद्धीकरण केंद्रासाठी जे स्ट्रक्चरल वर्क आहे तिथे एक टाकी आपली पूर्ण बंद झालेली आहे ती लिकेजमुळं मागच्या कामांमध्ये, ती सगळी पुनर्दुरुस्ती करण्यासाठी त्या ठिकाणी पुनर्जीवित करण्यासाठी 61,93,000। आणि ग्रामीण रुग्णालय जे आपलं आहे त्याचा रस्त्याच्या बाजूचं वॉल बांधणे ते 13,46,000। अशी 13 कामेच्या आता ऑलरेडी निविदा त्या ठिकाणी येऊन टेंडर भरायचं काम चालू आहे। त्यानंतर 2.5 कोटीची कामं, 2.5 कोटीच्या कामामध्ये जुन्नर नगर परिषद माही मोल्ला येथे कब्रस्तानला मुस्लिम बांधवाचे जे कब्रस्तान ओपन आहे त्यांना वॉल कंपाऊंड बांधणे 25 लक्ष। जुन्नर नगर परिषद ताजनेमळा उत्तरेश्वर मंदिराच्या स्ट्रीट लाईटसाठी पोल बसवणे 15 लक्ष रुपये। माळीवाडा खालचा तिथे नवीन स्ट्रीट लाईट बसवणे पोल बसवणे 20 लक्ष रुपये। त्याच्यानंतर विजय पवार गड ते बेळेआळी पुलापर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता 70 लक्ष रुपये।
त्याप्रमाणे आगरपेठ येथे आरक्षित असलेल्या उद्यानाला विकसित करणे 50 लाख रुपये. आगरपेठ येथील हनुमान मंदिर समोरील सभामंडप सुशोभीकरण 30 लाख रुपये. त्याप्रमाणे जुन्नर शहर पानोटा दशक्रिया घाणू सुशोभीकरण 30 लाख रुपये. आणि जुन्नर शहर मनसूरपुरा फुलपगार घराजवळ नवीन स्वच्छतागृह बांधणे हे 10 लाख रुपये. मी आपल्याला बोलल्याप्रमाणे बेळी आणि याच्या या सर्व 70 लाखाच्या रस्त्याच्या निविदा पण निघालेल्या आहेत. त्याचे काम आता आपलं वैशिष्ट्यपूर्णमध्ये त्या ठिकाणी चालू होतं आहे. जी उरलेली अजून 4 कामं आहेत जी दलित इत्तरमध्ये आहे. त्याच्यामध्ये विशेषतःने पाडळी भारत साळवे घर ते अल्ला खुर्शीद रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे 16,08,000 रुपये. त्याप्रमाणे दिल्ली भेटीतील दिल्ली-पेठ पानोटा रस्ता फुलबाजार हा रस्ता तयार करणे 13,67,000 रुपये. नगर परिषद पाडळी चावडी समोरील रस्ता सिमेंट काँक्रीट करणे 12,04,000 रुपये. या सगळ्यांच्या वर्क ऑर्डर ऑलरेडी चालू झालेल्या आहेत. त्याप्रमाणे जुन्नर नगर परिषद शुक्रवार पेठ इथे अण्णाभाऊ साठे मातंग वस्ती समाज मंदिर बांधणे 20 लाख रुपये. जुन्नर नगर परिषद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह बांधणे 20 लाख रुपये. जुन्नर हद्दीतील अंगणवाडी दिल्ली पेठ इथे समाज मंदिर 20 लाख रुपये. जुन्नर नगर परिषद नाका क्रमांक ते जुन्नर कल्याण रस्ता मुंडे शाळेसमोरील रस्ता रुंदीकरण फुटपाथ सायकल ट्रॅक हा मोठा रस्ता वाढवून घेऊन 90 लाख रुपयाच्या रस्त्याच्या कामाची निविदा आणि टेंडर त्या ठिकाणी झालेला आहे. तर मला आनंद या गोष्टीचा आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण असेल नगर उत्थान असेल किंबहुना शहराच्या असलेल्या विकासासाठी पाण्यापासून रस्ते लाईट वीज आणि त्या असलेल्या स्ट्रीट लाईटपासून तर फुटपाथ अंडर गटर या आणि पेवर ब्लॉक्स काही समाज मंदिरं यासाठी हा भरीव निधी या ठिकाणी दिलेला आहे. आता हा संपूर्ण हा निधी तर आता ऑलरेडी कामामध्ये वर्कआउटमध्ये आलेला आहे. पण मला विशेष आनंदाने अजून सांगायचं आहे की ज्यावेळेला मी परवा दिवशी मुंबईला जाऊन आलो त्याच्यामध्ये फार महत्त्वाच्या 2 गोष्टी काढल्या. आपल्याला जो पद्मावती तलाव आहे पद्मावती तलावाच्या सुशोभीकरणासाठी आणि पुनर्जीवितासाठी त्यांनी त्या ठिकाणी 40 कोटी रुपयाचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे. हे मला आपल्या सर्वांना सांगावंसं वाटतं. 40 कोटी रुपये त्या संपूर्ण आपल्या पर्यटनामध्ये भर पडणार आहे. दुसरी गोष्ट अमृत जी योजना आहे त्या अमृत योजनेमधून आज आपल्याला त्या 40 कोटीची ज्यावेळेला त्यांनी आपल्याला हमी देऊन त्या ठिकाणी पत्र देऊन त्याच्यावर सही करून हे संपूर्ण नगर खात्याला पाठवून याची लवकरच खाली आपल्याकडे कामाला त्या ठिकाणी टेंडर होऊन आणि प्रोसिजर चालू होते आहे. दुसरी गोष्ट नगर उत्थानमध्ये जुन्नर भुयारी गटर योजना ज्या भुयारी गटर योजनेसाठी अनेक वर्ष आपण सगळे खरं तर चिंतित होतो की आपल्याला अंतर्गत जे आपलं सांडपाणी आहे किंबहुना आपल्याला जे काय आता आपलं जे काही समजा तिथलं पाणी जे आपण बाहेर काढायचं म्हणतोय त्याच्यासाठी सगळ्या शहराचा समतोल राखून सुंदर अशी गटर योजना व्हायला पाहिजे आणि यासाठी शासनाने मान्यता दिली आणि त्याच्यामध्ये नगर उत्थान कार्यक्रमाअंतर्गत जुन्नर भुयारी गटर योजना 39 कोटी 12 लाख रुपये या गोष्टीला सुद्धा त्यांनी कार्यान्वित केलेलं आहे. मला ही 2 महत्त्वाची कामं पद्मावती तलाव आणि विशेषतः त्या गटर भुयारी गटर योजना यासाठी त्यांनी जी उजवी दिली मला शासनाचे मनापासून त्रिवार आभार मानले पाहिजे. दुसरी गोष्ट ही जी काही कामं सुचवली आम्ही त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या इकडे 9 कोटी रुपयाची कामं आता प्रस्तावित केलेली आहेत जी कालच्या पत्रावर त्यांनी स्पष्ट आदेश सचिवाला केलेले आहेत. या 9 कोटी कामामध्ये शुक्रवारपेठला ज्ञानेश्वर मंदिर सुशोभीकरणाचं सभामंडप 40 लाख रुपये, कल्याणपेठ बुट्टे हायस्कूल पाण्याची टाकी जवळजवळ 1 कोटी 25 लाख रुपये, जुन्नर शहर जलशुद्धीकरण घनकचरा व्यवस्थापन सोलरसाठी जवळजवळ 1 कोटी 25 लाख रुपये. त्यानंतर नगरपालिका नेहरू बाजार धान्य बाजार शॉपिंग कॉम्प्लेक्स इथे सोलर प्रणाली
अद्ययावत करणे वरती ते 80 लक्ष रुपये. त्यानंतर जिथे वाहनतळ आहे आरक्षण क्रमांक 16 जुन्नर शहर, त्या वाहनतळाची आपल्याला मागणी आहे अनेक वर्षापासून लोकांची. ते वाहनतळ जवळजवळ 1,25,00,000 रुपये. शरदचंद्रजी पवार व्यापारी संकुल पत्रा शेड, कारण आपल्याला स्लॅब करून अनेक वर्ष झाली ते गळतं आहे, व्यापाऱ्यांच्या मालाचं नुकसान होतं आहे. त्या ठिकाणी 50 लक्ष रुपयाचं शेड, कल्याणच्या पाण्याची टाकी, कल्याण पेठ इथे पाण्याची टाकी, पाडळ टाक्यापर्यंत HDP पाईपलाईन नव्यानं टाकणं, याच्यामध्ये 40 लक्ष रुपये. शिवकृपा कॉलनी बोडके नगर विद्युत पोल उभारणे 79 आणि पथदिवे लावणे 79 लक्ष रुपये. जुन्नर शहर सदा बाजार बंदिस्त गटर व पावसाळी गटरच्या पाण्याची सोय करणे 15 लक्ष रुपये. कसाब गल्ली नाल्याजवळ नवीन शौचालय 15 लक्ष रुपये. जुन्नर शहर कसाबाळी मस्जिद वॉल कंपाऊंड 7 लक्ष रुपये. गणेश भेट फकीरपुरा कब्रस्तान वेटिंग शेड आणि अंतर्गत रस्ता 30 लक्ष रुपये. बेळेआळी येथे सार्वजनिक शौचालय दुरुस्ती 5 लक्ष रुपये. जुन्नर शहर गवत बाजार तांबोळी घर प्रवीण लोणकर घरापर्यंत डांबरीकरण 6 लक्ष रुपये. जुन्नर शहर शरदचंद्रजी पवार साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल विकास योजनेमधील रस्ता विकसित करणे, कॉन्क्रीट रस्ता आणि ड्रेन विशेषमध्ये विद्युतीकरण, या सगळ्यासाठी जवळजवळ 1 कोटी रुपये. नगर परिषद बगीचा जिजामाता उद्यान कोटाजी बाबा आश्रम समोरून पाईपलाईन ड्रेनेज पाईपलाईन करणे 10 लक्ष रुपये. जुन्नर ख्वाजा नवाज दर्गा आगरपेठ येथील सुशोभीकरण व सभामंडप 25 लक्ष रुपये. जुन्नर शहर ढोरआळी शौचालय बांधणे 20 लक्ष रुपये. आणि लिंगायत समाज जो आपला आहे, लिंगायत समाजाच्या दफन म्हणून जाण्यासाठी पायऱ्या नाही आहेत, फार छोटं काम आहे, पण 3 लक्ष रुपयाचं ते सुद्धा काम या सगळ्या निविदेमध्ये हे प्रस्तावित झालेलं आहे. कामाची आपण जर आपण याच्यामध्ये जर बेरीज पाहिली, आधीच्या कामाची बेरीज जाऊ द्या, पण आताची नवीन कामाची बेरीज आहे ती जवळजवळ 118 कोटीची आहे. म्हणजे 118 कोटी दिले आहे या जुन्नर शहरासाठी. म्हणून मला खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं की जुन्नर शहर आमचं ऐतिहासिक शहर, त्या शहराची आता सर्वांगीण विकासाची उंची वाढणार आहे. सर्व जाती धर्माची लोक इथं गुण्यागोविंदाने नांदणार आहे. सगळे मोहल्ले, सगळ्या आळ्या, मस्जिदी असेल, मंदिरं असतील, सभागृह असतील, अण्णाभाऊ साठे असतील, डॉक्टर बाबासाहेब असतील, आपली मंदिरं आहेत पुरातन काही, या सगळ्यांना नदीकाठ असेल, या सर्व ठिकाणी आपण सर्वदूर अशा पद्धतीच्या सार्वजनिक विकासाच्या दृष्टीने या शहराची ज्या पद्धतीने रचनात्मक असलेले विकासाची उंची वाढवायचा प्रयत्न केला, त्याला शासनाने प्रतिसाद दिला. म्हणून मला एकनाथजी शिंदे सरकार, देवेंद्रजी साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार यांचे मला जाहीर आभार आपल्या सर्वांच्या वतीने, विशेषतः जुन्नर शहराच्या वतीने वारंवार व्यक्त करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. हा झाला जुन्नर शहराचा विषय. आपल्याला अजूनही याच्या व्यतिरिक्त काही विषय आहेत, पण हे मी विषय मांडायचे का तुम्ही मला समजून घेऊन ते सांगायचे, म्हणजे मला त्याचे उत्तर देता येईल. याला जबाबदार, वेळोवेळी सातत्याने बदलणारी सरकारं, बदलणारी धोरणं, बदलणारे अधिकारी, बदलणारी जनता, असा मेळ ह्या राज्याचा बसायला मागत नाही. सोल्युशन आता दिले मी. डायरेक्ट पाणी तुम्हाला मुलांच्या या पावसाळा संपल्यानंतर जे काम पूर्ण होत आहे त्याला तुम्हाला शुद्ध पाणी द्यायची प्लांट जो आहे दादा, तोच वर्कआउट नाहीये, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे मेजरमेंट्स चालत नाही आणि येणारं पाणी हे सफेद असतं सगळं. नाही, माझं आपल्याला असं म्हणणं आहे, आज जे पाणी येतं आहे त्याची मी टेस्टिंग सुद्धा केली. तुम्हाला कल्पना नाही, मी बिगर कुठल्याही पत्रकार न घेता मागच्या कधी 1 महिन्यापूर्वी आपण गेलो होतो. सगळं पाण्याची टेस्टिंग तुम्ही करा आणि त्याच्यावर माझ्याकडे उत्तर मागा. आज मिथला पाण्याच्या बाबतीमध्ये खूप बारकाईने लक्ष घालून आपण चांगलं पाणी जुन्नर शहराला देतो आहे आणि जुन्नर शहर चांगलं पाणी पितं आहे. एवढा विषय फक्त एवढाच आहे की आता पाणी आम्हाला 24 तास पाहिजे, जास्त दाबाने पाहिजे आणि ते आम्हाला हक्काचं पाणी कायमस्वरूपी मिळालं पाहिजे. धरणातलं पाणी कमी झालं मग आम्हाला शहरावाल्यांना अडचण निर्माण होते. भर उन्हाळ्यामध्ये आम्हाला काही तासच पाणी फक्त मिळतं. ही जी कुचंबना शहराची होते, तर माझं म्हणणं आहे की आता जी बंदिस्त पाईपलाईन ज्याच्यावर आपला अधिकार आपण ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण आपलं पाणी आरक्षित मागितलेलं आहे, त्या बाबतीतले सगळा मोठा जो आतापर्यंतचा गॅप होता त्याचा ऐतिहासिक निर्णय मी सरकारच्या समोर ठेवल्यानंतर तो ऐतिहासिक निर्णय मान्य झाला आहे.
मला वाटत नाही की पाण्याची समस्या आता राहील. पाण्याची समस्या आता मिटवलेली आहे. माणिकडो धरणातून डायरेक्ट जुन्नरला पाईपलाईन करायची, परंतु जी आजूबाजूची गावं आहेत त्याला तिथून पाणी जे नदीतून येतं त्याच्यावरच ते शेती करतायत. आता ही पाईपलाईन जर झाली तर तिथं पाणी येणार नाही. नाही, असं नाही आहे. जुन्नर शहराला पाणी ऑलरेडी हेच पाणी पहिल्यापासून येतं आहे. माणिकडोचंच पाणी येतं आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे. आता उलट ना जास्त अपयोग जो व्हायचा तो होणार नाही. बंदिस्त म्हणून उलट पाणी ॲक्युरेसीने येईल, करेक्ट येईल, जेवढं लागतं आहे त्याच मापदंडामध्ये येईल. आता उलट एवढं पाणी येतं आहे आपल्याला येत असताना वेळोवेळी या पाण्याचा अपयोग झालेला आहे. आता खरं तर त्याचं नियोजनबद्धता कुठंतरी येईल. माणिकडोच्या धरणातून पाणी सर्व शेतकऱ्यांपासून तर जुन्नर शहरात इन्क्लुडिंग जुन्नर शहर आहे. त्यामुळं विशेष असा वेगळा काही नाही, पण उलट याच्यामध्ये ॲक्युरेसी आता आलेली आहे. आणि इथून पुढं 24 तास पाणी द्यायचं असेल तर त्याच्या बाबतीमधला सुद्धा एक वेगळा प्रस्ताव, एक वेगळी पद्धतीची कामाची भूमिका आम्ही त्यावेळेला मांडू शासनासमोर की पाणी 24 तास कसं द्यायचं. मग ते 24 तास पाणी देत असताना पाण्याचा वापर होईल तेवढंच लोकांनी बिल भरायचं का, या अशा सगळ्या सिस्टमॅटिक गोष्टी आपण आता पुढे जाणार आहोत. ज्यावेळेला ही बंदिस्त पाईपलाईन पाण्याची होईल त्यावेळेला शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही का? शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही का? शेतकऱ्या नुकसानाचं काही कारणच नाही. पाणी त्यांना उन्हाळ्यामध्ये हे जे जुन्नर शहरासाठी सोडलं जायचं तेच पाणी शेतीसाठी ते लोक वापरायचे. दोघांचाही अधिकार वेगळा वेगळा आहे. शहरातला अधिकार आरक्षित आहे आणि उरलेला त्यांचं पाणी आरक्षित झाल्यानंतरचा बाकीचा सगळा विषय शेतकऱ्यांचा आहे. आता 1.25 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि लवकरच या सगळ्या बैठक नाही, भुयारी गटर हा वेगळा विषय, परंतु प्रक्रिया हा वेगळा विषय. प्रक्रिया सोडण्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी नियोजित पद्धतीचा असलेला आराखडा त्या ठिकाणी ठेवलेला आहे. ATB प्लॅनचा करेक्ट ते आपण सगळं करतोय. शहर हा जो आहे हा एक मॉडेलचा विषय झालेला आहे. आता रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले, लाईटी झाल्या, पथदर्शी मार्ग झाले, वॉकिंग ट्रॅक झाला, पाण्याच्या बाबतीतलं नियोजन झालं, नियोजनाच्या बाबतीमध्ये ॲक्युरेसी आली. आता आपल्याला आपण म्हणता त्याप्रमाणे ATBचा प्लॅनच्या बाबतीमध्ये सौर ऊर्जावर आपण आता पाणी म्हणजे जे आता पाणी आपल्याला येतं आहे त्या पाण्याला आपल्याला खूप वीज द्यावी लागते. आपल्या माहितीसाठी 9 लाख रुपयाचं लाईट बिल अदा होते नगरपालिकेकडून. म्हणजे हा सगळ्यात मोठा तोटा आहे. म्हणजे लाईटवर पाण्याचं नियोजन करणं, तर त्याच्यासाठी सौर ऊर्जाचा प्लॅन याची मंजुरी आता याच्यामध्ये आलेली आहे. त्यामुळं आपण शहराला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जातो आहे. आपले म्हणणं सर्व बरोबर आहे आणि 1 आणि 2 मुद्दा करून शहर उभं राहणार नाही. सर्वांगीण विकासासाठी याच्या सगळ्या असलेल्या चौफेर गोष्टीवर लक्ष ठेवूनच ATB प्लॅन हा आपली अत्यावश्यक गोष्ट आहे. सौर ऊर्जा ही आपली अत्यावश्यक गोष्ट आहे. बंदिस्त पाईपलाईन आणि शुद्ध पिण्याचं पाणी आपण म्हटल्याबरोबर अत्यावश्यक गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टीसाठी शासन आणि आम्ही सर्व त्या प्रक्रियेमध्ये कटिबद्ध आहोत. आता इथून मागं जे अपयोग झालं आहे त्याबद्दल मी खरं तर याच्यावर कुणाला दोषी ठरवायचं न ठरवायचं याच्यापेक्षा आता इथून पुढं आपण चुकायचंच नाही आणि सरकारचा पैसा व्यर्थ घालवायचा नाही या बाबतीमध्ये निश्चितपणे लक्ष घालून काम करेल एवढं मी आपल्याला सांगतो. चांगला मुद्दा आदरणीय पत्रकारांनी मांडला. माझा तो विषय सांगायचा राहिला. खरं तर मला खूप आनंदाने सांगायचं वाटतं की याच्यामध्ये एक पत्र मी मधल्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांकडेच परिवहन खातं आहे आणि परिवहन खात्याच्या बाबतीमध्ये आम्ही खूप जबाबदारी त्या ठिकाणी निर्णय केला की हा पत्र जे आहे अप्रमाणे लगेच त्यांनी प्रस्तावित केलेलं आहे. याच्यामध्ये जुन्नरचा बस डेपो हा अद्ययावत करायचा, ओतूरचा बस डेपो हा जसं नारायणगावचा बस डेपो मी माझ्याकडे अद्ययावत केला, कोर्टाची बिल्डिंग अद्ययावत केली, नारायणगावचा तुम्ही बस डेपो बघा किती सुंदर आपण बनवला. तसं आता जुन्नरचं याला मंजुरी आलेली आहे. जुन्नर शहर बस डेपो, ओतूर शहर बस डेपो आणि आळेपाटा बस डेपो आणि जुना स्टँड या जुन्या स्टँडची दुरुस्ती अशा पद्धतीने याच्यामध्ये सर्व काही शिवजन्मभूमी जुना व नवीन एस टी स्टँड विषय मांडलेला आहे आणि तो विषयसुद्धा आपला मार्गस्थ होत आहे आणि एस टी स्टँडच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण निश्चितपणे आपण एक पाऊल पुढे जात आहोत. दादा, एवढा मोठा निधी सरकारने दिला, तुम्ही प्रयत्न केले, जुन्नरची जनता तुमच्यावर अजून खुश होणार काही प्रश्न नाही. परंतु पूर्वीच्या अगोदरचे विषय होते, ज्या ठेकेदाराने पाईपलाईनचं काम केलं खंडाकडे त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता. हे बिल पास करण्यासाठी जे अमित शहा आणि नगरसेवकांना पैसे वाटले त्याचं पुढे काय झालं? अमित शहा कोण? जमीर कागदी यांनी आरोप केला होता, तुम्ही पण होते त्यावेळी, तुम्हीच पत्रकार परिषद आरोप केला होता.
मी नव्हतो. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही सांगितलं होतं की आपण ठेकेदाराची पण चौकशी करणार, त्याला बेड्या ठोकणार, कोण अमित शाह आहेत त्याला पण शोधणार. ना अमित शाह सापडला ना. खंडगळेचं पुढे काय झालं? नाही, मला एक गोष्ट सांगतो. मला मी सन्माननीय माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या काळामध्ये आधारला कारभार, मी तुम्हाला मागे सांगितलं, साहेबांच्या गळ्यातल्या 2 गोष्टी ज्या मला नाही पटल्या, या योग्यतेच्या नाही, पण त्यांचं वय पाहता मी तो दुरोगामी विचार करून कुठल्याही राजकीय व्यवस्थेला कुणालाही सेटलाइज करणारा मी माणूस नाही. पण मी आजही त्यांच्यावर ठपका ठेवून आहे. एक म्हणजे त्यांनी कुकडीची बांधलेली शाळा ती हवेत बांधली, चुकीच्या ठिकाणी बांधली, शासकीय जागेत बांधली. सर्वसामान्य माणसाला शासनाची एवढी इंचभर सुद्धा जमीन कोणी अधिग्रहण करून देत नाही. पण यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला. बेनके साहेबांचा आदर ठेवून बोलतो, मोठ्या साहेबांचा, की वास्तविक ही चूक आहे. त्यावेळेला मोबाईलिटी नव्हती, त्यावेळेला सोशल मीडिया नव्हती, त्यावेळेला या तुमच्या माहितीचा अधिकार नव्हता. त्यांनी ती शाळा कुकडीच्या जागेवर बांधली, अनधिकृत बांधली. माझा आजही म्हणणं आहे. पण मला त्याच्यामध्ये त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना त्रास द्यायचा नाही. ते आमच्या वडिलांच्या ठिकाणी मुद्दा एक. दुसरी गोष्ट अशी आहे की इथे बरं हे आम्हीच केलं पाहिजे असं काय नाही. जनता आहे, जनतेने जावं ना अपिलामध्ये. विषय तुम्ही घेतला होता ना. मी लोकांना बघा असं आहे, लोकांना सांगणं हे माझं पहिलं काम आहे. लोकांनी इकडे तिकडे खुसबुस करण्यापेक्षा त्याला पथदर्शी मांडणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. दुसरा मुद्दा की त्यांनी ज्या आता या पाईपलाईनचा विषय तुम्ही काढला, त्याच्यामध्ये 3 वेळेला पैसे आले, पण एकदाही काम पूर्ण झालं नाही. त्या अजूनही तसंच पडलं. त्याला शेवटी आता माझ्या कार्यकालामध्ये मी आमदार असताना आणि शिवसेनेची तर सत्ता असताना आम्ही त्यावेळेला तो 16 कोटी तर गेले, त्याच्यानंतरची वाढीव रक्कमसुद्धा गेलीच, पण आम्ही अवघ्या 1.5 कोटीमध्ये तो कसा तरी मग शेवटी त्याला जो काय संपूर्ण त्याने जे वेगळं स्ट्रक्चर बांधलं त्याच्यातलं 30% स्ट्रक्चरवर आम्ही अतिशय चांगली माणसं बोलवून त्याचं नियोजन राबवून लोकांना पाणी कसं मिळेल याच्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आणि आजही त्याच्यानंतर या 2-3 वर्षामध्ये एवढा मोठा प्रोजेक्ट रेंगाळला, त्या प्रोजेक्टची अक्षरशः वाताहत झाली, तरीसुद्धा जुन्नर शहराला पाणी देण्यामध्ये आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना बरोबर यशस्वी ठरलो. पाणी महत्त्वाचं आहे. चौकशा होत राहतील, घोटाळे होत राहतील, परंतु लोकांना त्यांच्या स्वतःच्या मूलभूत गरजा पासून आम्ही वंचित ठेवलं नाही आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. राहिला विषय खंडगळ्यांचा, माझा आजही पत्रकार आणि इतर समाजातल्या लोकांना म्हणणं आहे, त्यांच्यावर कोणीही खरं तर सर्वसामान्य एवढे RTI कार्यकर्ते कुणाकुणाला नाही त्या लोकांना त्रास देतात. इथं नोटीस पाठव, तिथं नोटीस पाठव. जरा थोडंसं यांच्या बाबतीमध्ये कोणतरी पुढाकार घेतलं. बघा, नगरपालिकेचा ठराव झालेला आहे विषय फौजदारीचा, आणि माझं असं म्हणणं आहे याच्यामध्ये वाटचाल करायला माझ्यासारखा माणूस कुठल्याही भ्रष्टाचारी माणसाच्या आम्ही मागे कालपर्यंत थांबलो नाही. कारण मी स्वतःच कधी या टक्केवारीच्या भानगडीत आजपर्यंत गेलेला. मी उघड माथाने का म्हणतो, चेहरा क्लिअर आहे आणि नजर सरळ आहे आमची. आम्ही बिलकुलसुद्धा भ्रष्टाचाराच्या बाजूने नाही. शहराचं जे इथून मागच्या 50-60 वर्षामध्ये जे मातीकरण झालं आहे, मातीकरण म्हणजे मातीत गेलता तालुका, कुठेही विकासाची उंची नव्हती. अशा परिस्थितीमध्ये 2014 ते 1905 वर्ष जी जनतेने आपल्याला दिली, त्याच्यामध्ये जनतेच्या आशीर्वादाने आणि वरती असलेल्या देवेंद्रजी आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने खूप सारी कामं, म्हणजे महाराष्ट्राच्या पटलावरची 1 नंबरची कामं, जुन्नर शहरापासून तर संपूर्ण तालुक्यामध्ये ओझर लेण्याद्रीपासून तर गणेशखंडीपासून, मांजरवाडीपासून तर आणे डाळवण्यापासून, आंबे हातवीपासून तर कोपऱ्या मांडव्यापर्यंत आणि इकडे चिंचोलीपासून तर आंबेगावच्या हद्दीपर्यंत एकही काम करायचं आपण, आणि ते पण चांगल्या क्वालिटीचं काम करण्याचा शिरस्ता राहिला आहे. मागच्या 2014 ते 19मध्ये पूल बांधले. साहेब, तुमच्या पिंपळगावचा पूल गेले 50 वर्ष तुमची मागणी होती. शिंद्यांचा पूल आमचा, शिंदे म्हणजे कुठं, मावळ भागामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला सांगतो आंबेगावांचा पूल असेल, बोरीचा पूल असेल, त्यानंतर खोडदचा पूल असेल, त्यानंतर आपल्याला मी सांगतो की इथे पुढे तुमचा चिलवाडी पाचगडचा पूल असेल. या सगळ्यामध्ये अग्रेसर भूमिका, कोर्टाची बिल्डिंग, अष्टविनायक, त्याला असलेला ब वर्ग दर्जा, विविध कामांमध्ये बेबड सफारीची मंजुरी, विषय म्हणजे पर्यटन तालुक्याचा 1 नंबरचा दर्जा. यामुळे मला असं वाटतं मी जर खूप काही या लोकांच्या पाठीमागं लागत बसलो असतो तर हे पुढचं भविष्य आपलं थांबून गेलं असतं. मी एक माणूस, कामं अनेक, त्यामुळे मी विकासावर लक्ष दिलं. ज्या ज्या लोकांना आजही वाटते ठराव आहे नगरपालिकेमध्ये त्याचा पाठपुरावा घ्यावा
आणि खंडागळ्याला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे या गोष्टीमध्ये. नगरपालिका फक्त ठराव करते, पुढे इम्प्लिमेंट होत नाही. सध्याचा प्रशासक मग ऐकत नाही का? प्रशासकाला तुम्ही हा एक पत्रकार प्रश्न आम्ही म्हणजे साहेब, तुम्ही का करत नाही? नाही, माझं म्हणणं असं आहे, आता प्रशासनाला तुम्ही जाऊन उत्तर विचारा की हे कुठपर्यंत आलेलं आहे. साहेब, तुम्ही सत्तेमध्ये आहात. हे बघा, मी सत्तेत किती खरं आहे किती खोटं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. साहेब, तुम्ही त्यांना जाब असं करू असं शकता आहे, ना? जा विचारायच्या वेळेला भरपूर विचारले गेले, याचा पाठपुरावा करायला सर्वसामान्यांचा भारत नाही का हा पदावरच्याच माणसाचा भारत आहे का? करू ते करू, परंतु तुम्ही तुमचा विषय नाही पत्रकार महोदय, माझा विषय नाही, सर्वसामान्यांचा भारत आहे. नगरपालिका फक्त ठराव करते. नगरपालिकेचा ठराव घेऊन सर्वसामान्यांच्या उतरलं पाहिजे, मी या मताचा आहे. नगरपालिकेनं पोलीस स्टेशनला दाखल का नाही केलं? विषय असा आहे, त्याच्यावर फौजदारी दाखल करा अशा पद्धतीचे त्या ठरावामध्ये निर्देश दिलेले आहेत आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचं ब्लॅक लिस्टमध्ये टाकून डिपॉझिट सुद्धा जप्त केलेले नगरपालिकेने. तुमच्या बाईसाठी सांगतो, पैसे तर जास्त घेऊन गेले ना तो. जेवढ्या घेऊन गेले त्याचे डिपॉझिट आहे त्यापेक्षा जास्त घेऊन गेला, पण जेवढं त्यांच्या हातात आहे तेवढं केलं नाही यांनी. गुन्हा दाखल करावा, पत्रकाराची मागणी आहे. आपण आमचं म्हणणं माझे असं आमदार आहे, आहेत गुन्हा आता. मी कशाला, मला कशाला तुम्ही हे बघा, नाही आपले सहकारी होते तुम्ही विद्यमान आमदाराला सांगा गुन्हा दाखल करायला. अहो, साहेब, आम्ही बेनकेंना सांगूच आता पत्र नाही सांगू तुम्ही, माझं म्हणणं असं सरळ आणि सोपं आहे आपल्याला. साहेब, 100% आता बेनकेंना सांगू. ऐका जरा, बेनके काहीच करू शकत नाही. त्याचं कारण सांगतो, याच्यामध्ये त्यांच्या वडिलांचा हात आहे. हे तुमचं बोलणं बरोबरचं राहू द्या सगळ्यांचं. आम्ही अति प्रॅक्टिकल बोलणारा पत्रकार परिषदेमधला माणूस आहे, ज्यांची नोंद राज्याकडे सातत्याने राहिलेली आहे. माझं आजही म्हणणं आहे, सुरुवात मी केली, त्यांच्या वडिलांचा सहभाग होता, शेवट त्यांनी करून दाखवावं, कारण आज ते विद्यमान आमदार आहे आणि आमदारच हाच प्रशासक असतो, लक्षात ठेवा. आज विद्यमान आमदार आहे, तुम्ही त्यांना जाऊन भेटा. सरकार कुणाचं आहे ते कळबोडी सरकार, तुम्ही आम्हाला आमच्या नाव खपवू नका. अहो, तुमचे मुख्यमंत्री, आमचे मुख्यमंत्री अख्ख्या महाराष्ट्राच्या 14.5 कोटीचे मुख्यमंत्री आहेत. आमचं म्हणणं असं आहे, जे विद्यमान आमदार इथं बसलेले आहेत, तुम्ही त्यांना हे म्हटलं पाहिजे का तुम्ही त्या बाबतीमधला ठराव जो झाला त्या ठरावाच्या अनुषंगाने खंडागळ्याला फौजदारी करून त्याला अटक होणार का? साधा प्रश्न आहे माझा. एवढं करा, काय काय करता आपण बघू आणि मग त्याच्यात पुढे निर्णय घेऊ. अहो, दादा, सत्ता तुमची होती. नगराध्यक्ष सत्ता- शिवसेनेचे एक मिनिट होते ऐका. दादा. ऐका हो, सत्ता कुणाची होती? वल्लभ शेठच्या काळात हा प्रोजेक्ट आला. कोण होतं? वल्लभ शेठ आमदार होते ते. आपण 1 बाय 1 बोलू. हां. हा, खरं बोलू. खरं बोलण्याचा मला खूप आनंद राहील. प्रोजेक्ट कुणाच्या काळात आला? वल्लभ शेठ बेनके. ठेकेदार कोणी नेमला? नगरपालिकेने. वल्लभ शेट्टी. वल्लभ शेट्टी ठेकेदार नेमला. काम द्यायचा अधिकार हा लोकप्रतिनिधीला असतो. वारंवार मी सांगतो जबाबदारीने. मग त्या प्रोजेक्टचं वाटोळं कसं झालं? त्यावेळेच्या सीओवर कारवाई व्हावी, त्यावेळेच्या आमदारांवर सुद्धा त्यावेळेस त्याची चौकशी लागावी. आमदारांचा काय संबंध आहे तसा? अहो, कसं नाही. ज्या वेळेला मग असं म्हणा, इथून पुढे एवढे काही घोटाळे महाराष्ट्रात झाले, एकाही आमदारांचा त्याचा संबंध नाही, एकाही मंत्र्यांचा संबंध नाही. आपलं असं स्टेटमेंट आहे पत्रकार म्हणून आज. आमदार दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. चौकशी लागावी पहिले. नगराध्यक्ष होते ते फक्त ठराव करतात. माझं म्हणणं सरळ आहे. तुम्ही खूप गोल बोलण्यापेक्षा सरळ मार्ग आहे अतुल बेनकेची पत्रकार परिषद, याच्याबद्दल सिंगल घ्या. तुम्ही विषयाला कलट नाही देता. मी ही बातमी मी बाहेर काढलेली, तुम्ही नाही. मेहरबान. मगाशी तुम्ही आरोप केला का ते? आउटपुट हे तुम्हाला बघा, आउटपुट म्हणजे मी काय याचा फायदा आणि तोटा बोलायला बसलो नाही. मला नुकसान कळतंय समाजाचं. जी लोक 16.5 कोटीच्या पाईपलाईनला वंचित राहील ना, ते सगळ्यात मोठं नुकसान. इथून मागे पत्रकार होते का नाही, त्या घोटाळ्याच्या बातम्या कोणी केल्या आयुष्यात? मी आल्यानंतर का बरं उचल घेतली? विषय तुम्ही ओपन केला. अरे मग मी किती धारिष्ट ठेवलेला माणूस आहे समाजाच्या हितासाठी. ते तुम्ही करा ना सगळ्यांनी पुढे. म्हणजे काय आम्ही शेवट करायचा. असं मग तुम्ही कशासाठी आहे पत्रकार? तुम्ही बोलणार ते आम्ही दाखवणार. त्याच्यासाठी नाही आपण तडीच नेण्यासाठी आहे. काय म्हणतात ना, सत्य काय म्हटलं आहे ना तुमचं? म्हणूनच आम्ही तुम्हाला प्रश्न केला. शोध बातमीचा साहेब, म्हणूनच आम्ही ध्यास घेतला तुम्हाला प्रश्न. आणि काय आपलं मला वाक्य? अमित शहा असं काय शोध झालं? बातमीचा. हा, शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आता ध्यास सत्याचा. प्रश्न विचारला, अमित शहाचं काय झालं? कोण अमित शहा? त्यांचं काय झालं? अमित शहा मला माहित नाही. साहेब, आता कसं आहे, आपल्या काही बाईट जुन्या आहेत त्या संदर्भात. नाही, मला आहे बघा, माझे सहकारी वाणी साहेब तुम्ही सुद्धा आहेत. तुमच्या नाही बाबतीत नाही दादा, तुमच्या त्याबाबत बाईट सुद्धा आहेत जुन्या. अरे आहेत ना, पण पुढे काय झालं तर पुढे मग आम्ही तेच विचारतोय ना. आमदारकी 5 वर्षाची गेली, पुढे बाकीचं तुम्ही करायचंय. विद्यमान आमदार विचारायचंय, बाबा आता ही फाईल जसं एखादा रस्ता आज अर्धा राहिला, उद्या करायचा कोणी? पुढच्या आमदारांनी. मी चौकशी लावायची मागणी केली, पुढं करायचं कोणी करायचं? आता तुम्ही म्हणताय की अतुल बेनके यांच्या वडिलांचा त्याच्यामध्ये हात होता, तर ते करूच शकत नाही ना.
म्हणजे आलं का हे ते? तुम्हीच केलं पाहिजे. करायला पाहिजे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, आमदार कोणी असू द्या, उद्या मी असू द्या, माझ्या कार्यकालामध्ये कामकाज झालंय ना, माझ्या कामकाजात चौकशी लागली पाहिजे. चौकशी लागायला मग तुम्ही शासनाच्या दरवाजातले तुम्ही सेवक आहात, घरगुती नातं घरी प्रत्येकाचं. आणि जर त्या खुर्चीवर बसून तुम्ही जर समजा त्या बाबतीत जर बोलणार नसाल तर मग त्याला काय अर्थ राहतो त्या आमदारकीला? आजपर्यंत पाण्याच्या घोटाळ्याच्या बाबतीत एक शब्द सुद्धा सिंगल कोणी बोललेलं नाही. शरद सोनवणेंनी ह्या बाबतीमध्ये उच्चार करून त्याच्या बाबतीतली नोंद घ्यायला लावली सर्व लोकांना, या तालुक्याच्या 5.5 लाख लोकांना. माझं म्हणणं असं आहे, पाण्याचं खोटं आंदोलन करण्यापेक्षा पाण्यातले पैसे गेले कुठे आणि मग त्याची चौकशी का लागत नाही ती करायला आज विद्यमान जे आहेत त्यांच्या बाबतीमधली ती माझं म्हणणं फक्त एकच आहे, चौफेर चर्चा करण्यापेक्षा फक्त एक पाण्यावरचीच तुमची पत्रकार परिषद घ्या आणि रेटून चला बघू सगळे जर मी पण तुमच्यावर आलोच लगेच. त्यांची झाली का लगेच माझी घ्यायची, परत त्या माझी झाली का त्यांची घ्यायची. मग चालू द्या बरं जरा, होऊ द्या काय दिवस जरा, कळू द्या तर खरं काय दूध का दूध पाणी का पाणी. मी नाही थांबणार याच्यामध्ये, तुम्ही पण थांबायचं नाही, आपण काम करू सगळेजण मिळून. गंमत काय होती, दादा आहे का ठीक आहे, शेठ आहे ठीक आहे, तर संबंध सगळ्यांचेच येतात. परंतु कुणाला पुढं करायचं तर शरद सोनवणे पुढेच आहे. पण याच्या बाबतीतली पत्रकार परिषदेची आज जबाबदारीला विद्यमान आमदारांनी उत्तर केलं पाहिजे, मी या मताचा आहे. नोंद घेतली. चला, पुढे जाऊ. दादा खरं तर ज्या अजितदादांसोबत आपण संघर्ष केला बिबट सफारीसाठी, ते अजितदादा आज आपल्यासोबत सत्तेमध्ये आहेत. बिबट सफारीबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय का? काय म्हणले? ज्या अजितदादांसोबत आपण संघर्ष केला, एक मिनिट. शहराचा विषय बोलतो. शहर आणि तालुका शहराचं काय? नाही, मग ते declaration देऊ पहिले. आपण काय करू? ठीक आहे. त्यांच्या बाजूने declaration देऊ. प्रश्न ते सांगा. दादा, आपण जे सांगितलं का पद्मावती तलावाचं सुशोभीकरण करायचं आहे, त्याच्यासाठी काही कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर झालेला आहे. नक्की काय तिथं 40 कोटी रुपयामध्ये होणार आहे त्याबाबत माहिती द्या. 40 कोटीसाठी पुनर्जीवित झालेल्या तलावाला मुळातच सगळ्या बाजूने फॅन्सिंग करणं, चांगल्या पद्धतीने तिथे लोकांना आल्यानंतर तिथं बसायला स्टँड करणं, अम्ब्रेला करणं, सुशोभीकरण करणं आणि समजा त्या बाबतीमध्ये जर आपल्याला अंतर भेटलं तर त्याच्यामध्ये काही नौकानयन करणं, म्हणजे या सगळ्या गोष्टी त्या पुनर्जीवितमध्ये आलेल्या आहेत. सर, ते पद्मावती तलावाचा विषय असा आहे की दिवाळीनंतर तिथं पाणीच राहत नाही. पाणी नसेल तर पाणी सोडू आपण त्याला. बघा, हे आर्टिफिशियल काम करायचं म्हटलं, एक वेगळा काहीतरी आपला अजेंडा म्हटल्यानंतर आपण काहीतरी करणार आहोत आणि ते चांगलंच करणार आहोत, निश्चितपणे चांगलं करण्यासाठी भूमिका आहे. म्हणजे 40 कोटी रुपयाचा इतका मोठा प्रोजेक्ट होतोय, त्याबाबत आपण जरा विस्तृत माहिती द्यावी अशी आमची. म्हणजे 40 कोटी रुपयाचा एवढा मोठा प्रोजेक्ट मी होतोय. तुम्हाला डिटेल्स ज्या वेळेला ते मंजूर आता दिलं करायला दिलेले आहे त्याची जी खाली टिप्पणी आहे 16 पानाची, मी तुम्हाला वाचून दाखवेल किंवा तुम्हाला पाठवून दिले सगळ्या पत्रकारांना, तुम्ही बघून घ्या. कारण आज मी तिला प्रस्तावित असलेल्या या योजनेला खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्यामध्ये आम्ही आहोत आणि त्याच्यासाठी डिटेलिंगच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला पुढच्या मिटिंगमध्ये सगळी माहिती देईल. आपण जुन्नर शहर संपवू आता. येस येस. आणि आपण जुन्नर शहराच्या ATP प्लॅनच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, ATP प्लॅनला शुद्धीकरण हा महत्त्वाचा गाभा आहे, पण त्याच्यामध्ये कत्तलखान्याच्या बाबतीमध्ये देखील सुद्धा त्या बाबतीतला कुठल्याही बाबतीतला कत्तलखानाच्या बाबतीमधली भूमिका आमची सुस्पष्ट आहे. एकतर इथे कत्तलखान्याच्या बाबतीतला जे काही समजा लोक विचार करत असतील किंबहुना पाण्याच्या बाबतीमध्ये, तर कत्तलखाना हा याच्याशी ATP प्लॅनशी किंबहुना ते जे पाणी आम्ही शुद्ध करण्याचा वापरणार आहे त्याच्यामध्ये त्याचा कुठलाही अंतर्भाव होणार नाही. त्याचं कारण असं आहे की जुन्नरच्या शिवभूमीमध्ये वादंग नसायला पाहिजे, म्हणून ATP प्लॅनच्या बाबतीमध्ये काही लोकांचा हट्ट आहे, मग आमचा पुन्हा एकदा कत्तलखाना चालू करा आणि आम्हाला त्याच्यामध्ये समावेश करून घ्या. तर कत्तलखान्याच्या बाबतीमध्ये जोपर्यंत सुस्पष्ट गाईडलाईन शासनाच्या किमान जुन्नर शहराच्या बाबतीमध्ये येत नाही, कारण कसं आहे इथं थोडं सेन्सिटिव्ह वातावरण आहे, छत्रपती शिवरायांचं हे शहर आहे, त्यामुळे जरी मंजुरी इथून मागच्या काळामध्ये झालं असेल तरी आता इथून पुढच्या कालखंडामध्ये आपल्या सर्वांना कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी लोकांना वावर करताना त्रास होणार नाही किंवा पाण्याची कुठल्याही शुद्धतेला धक्का लागणार नाही याची काळजी घेऊनच इथून पुढच्या कालखंडामध्ये ATP प्लॅनच्या बाबतीमधले आपले सुस्पष्ट आदेश असतील. तब्बल 118 कोटी रुपयाचा निधी आपण जुन्नर शहरापुरता आणलेला आहे. याच्यामध्ये सर्व श्रेय आपलं आहे की काही लोकांचं पण आहे? बघा, आता श्रेयाच्या लढ्यामध्ये मी पडत नाही, हे माझे पत्र आहेत, जर आपण कधी वाचत असाल, आणि मला असं वाटतं बरं का पत्रकारांनी खूप वाचन केलं पाहिजे असं माझं तर ठाम मत आहे. अशा वरवर चर्चा खूप होतात, कधी कधी मला त्याचं दुःख पण होतं.
आमचं म्हणणं असं आहे की याला काहीतरी नंबर पडतात, त्याला काहीतरी रिमार्क येतो, त्याला काहीतरी प्रोसिजर आहे प्रत्येक पत्राला कुठेतरी. आणि असे काही काही आता गंमत करतात. समजा त्यांना माहीत आहे उद्या कोल्हेमुळेचा रस्ता होणारच आहे आणि तो जाणारच आहे, तर आपले पत्र देतात, सही शिक्का घेतात आणि तेच दाखवतात आणि तेच फ्लॅक्स लावतात. असं नाही होतो. 2,500 कोटीची कामं तर मी पण केली, पण ना कधी एक फ्लॅक्स लावला, ना त्याची जाहिरात केली, ना कधी ती मिरवली. गरजच नाही. ज्याला फॉलोअप कळतो, ज्याला काम कळतं, ज्याला त्याची डिक्शनरी कळते, म्हणजे कामाची डिक्शनरी करणं फार गरजेचं आहे. एखादं पत्र देणं, पत्र सगळे देऊ शकतात. तो या तालुक्यातला सर्वसामान्य ग्रामपंचायतचा सदस्यसुद्धा मंत्रालयामध्ये पत्र देऊ शकतो. मग त्याच्यावर सही शिक्का आला आणि त्याने उद्या मोठा फ्लॅक्स लावला, ग्रामपंचायत गोळेगावच्या वतीने अष्टविनायकाचा रस्ता सरपंचाने मंजूर केला, काय करावं लागेल. त्यामुळे हे सगळं हास्यास्पद आहे. श्रेयाच्या लढ्यात मला पडायचं नाही. परंतु तुम्हाला असं वाटत असेल का ह्या 118 कोटी रुपयाच्या कामामध्ये तुमच्या काही जुन्या सहकाऱ्यांचं बी योगदान असू शकतं? समजा आता ते माजी नगराध्यक्ष आहेत ते असतील, किंवा आता जे तुमच्या आजूबाजूला बसलेत. साहेब असं आहे, याला मेरिट लागतं आणि त्याला लागतो विधानसभेचा आमदार. मग तो आजी असू द्या, माझी असू द्या, राज्याच्या अंडरमध्ये येते. शहरसुद्धा आता राज्याच्या बाहेर येते. नगराध्यक्ष जरी असले, नगरसेवक असले, तर ते राज्याच्या प्रोसिडिंगमध्ये आहे ना. वर माथा, वर कामाची पद्धत ही फार वेगळी आहे. आणि मला असं वाटतं बरं का, हे काय आता मला तुम्ही आपण तालुक्यात जाऊ. नाही आपापसामध्ये काय तुम्हाला वितंडवाद करायचे आहेत का? नाही, आपण नाही तालुक्यात म्हणजे जाऊ ना. याचं मला श्रेय सांगा, त्याचं आम्हाला श्रेय सांगा, त्याचं आम्हाला श्रेय सांगा. आमचं म्हणणं काम महत्त्वाचं आहे. मी श्रेयासाठी कधी भांडलो नाही, भांडणार नाही. जुन्नर शहराला पाणी मिळालं पाहिजे, आम्हाला त्याचा आनंद आहे. जुन्नर शहराला लाईट मिळाली पाहिजे, आम्हाला त्याचा आनंद आहे. जुन्नर शहराला चांगला ATV प्लॅन्ट बसला पाहिजे, सौर ऊर्जा मिळाली पाहिजे, आम्हाला त्याचा आनंद आहे. मला या फुटकळ गोष्टीमध्ये कधीच आनंद वाटला नाही. तर कुणाला काय श्रेय करायला 5-5 वर्ष तुमच्या हातामध्ये दिली. काही वेगळा अजेंडा सांगा त्यांना, म्हणून तुम्हाला काय करता आले ते सांगा. सांगतीलच बुद्धी या 5 वर्षामध्ये प्रत्येक जण. तालुक्यामध्ये निधी काय? तालुक्याचं काय बोला ना. दादा खरं तर आपला तालुका जो आहे तो 5-5 धरणांचा तालुका आहे आणि पर्यटक या ठिकाणी पर्यटन तालुका आहे महाराष्ट्रातला पहिला. परंतु कोणती दुर्घटना जर झाली तर कोणतीही अद्ययावत यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध नाही. माणिकलोट धरण जलाशयामध्ये एक युवक बुडाला होता, गेले 3 दिवस 4 दिवस तर शोध लागला नव्हता. अशी एक मोठी अद्ययावत यंत्रणा खरं तर इथं असणं गरजेचं आहे. नाही आपल्याकडं खरंच चांगले रेस्क्यू टीम चांगली आहे आपल्याकडे. आपल्याकडं पाणी आणि पाऊस, आता बघा एवढं महाराष्ट्र अद्ययावत आहे, त्याविषयी घटना घडली तरी आपण त्याच्यातले 27 लोक आजही बाहेर काढू शकलो नाही. बघा निसर्गापुढे आपण हातबल आहोत. आपल्याकडे माणसं नाही आहेत. कितीतरी वेळा आता त्या मधमाशा चावल्या, किती लोकांनी आपली मदत केली. कितीतरी तुमचे त्या माळशेच्या घाटामध्ये एसटी केली. आपल्या लोकांनी 24 तासाच्या आतमध्ये सगळी माणसं बाहेर काढली. म्हणजे नाही असं नाही, आपल्याकडं सगळं काही चांगलं आहे. पण आपल्याकडं कधी कधी एखाद्या गोष्टीला उत्तर नसतं का तो निसर्ग आपल्याला भारी पडतो. एवढे मोठा खोल धरण मानिकडो, तिथं तो माणूस गेल्यानंतर आणि त्याचा तुम्ही पात्र जर पाहिलं, रुंदीला एवढं मोठं आहे, शोधणं खूप कठीण आहे. कधी कधी माणूस गाळात खाली अडकून राहतो, तिथून तो स्पेला बोरवरती यायला वेळ लागतो, तो फुगायला वेळ लागतो. यंत्रणा 24 तास काम करत होती, पण शेवटी काही वेळ आणि काळच त्याला उत्तर असू शकतं, किती तुम्ही अद्यावत असले तरी. पत्रकाराने असा प्रश्न विचारला का जे स्कुबा ड्रायव्हर्स आहेत किंवा काही ते यंत्रणा आहेत ती तर उपलब्ध असायला पाहिजे, जे काम सोपं होतं. बघा असं आहे, आपल्याकडे महाराष्ट्राची जी मोठी यंत्रणा आहे ती यंत्रणा आपल्याकडं अद्यावत आहे. जिल्ह्याकडं पण आपल्याकडं आहे. आपल्याकडं ज्यावेळेला अशा काही घटना, एक तर घटना घडतच नाही, फार कमी प्रमाणात घडतात, पण घडल्यानंतर सुद्धा आपली टीम आहे ना, ती आपली टीम खूप चांगली आहे. पर्यटन तालुका आहे, अद्यावत काम करत असताना या सगळ्या गोष्टीचं नोटीस करून तुम्ही सुचवलेल्या सगळ्या गोष्टीची आदरपूर्वक नोंद घेऊन याच्यामध्ये आम्ही अद्यावत व्हायचा 100% प्रयत्न करू. दादा अजितदादा आता आपल्या सोबत आहेत. बिबट सफरीचा वेग वाढलाय की मंदावलाय? नाही अजितदादा बरोबर आहेत का नाही हा विषय नाही. अजितदादाचा विषय कुठे येतो? आपल्या बिबट सफरीचं काय झाला हा विषय आहे.
बिबट अजितदादा जर आले आहे असं ते म्हटले तर अजितदादाने बारामतीला घेऊन गेले ना. म्हणजे त्यांनी माझा त्रास वाढवला होता, जनतेचा त्रास वाढवला होता, त्याचा काय फायदा आपला. माझं म्हणणं असं आहे, हे पत्र आहे, पत्राची तारीख काय आहे 6 एप्रिल. आणि हे पत्र काइंड फॉर इन्फॉर्मेशन आपल्या सर्वांसाठी सांगतो. तो मेंबर सेक्रेटरी सेंट्रल झू अथॉरिटी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड ॲड्रेस क्लायमेट चेंज बिविंग 6th फ्लोअर अंत्योदया भवन CGO कॉम्प्लेक्स न्यू दिल्लीला हे पत्र पाठवलेलं आहे. कोणी पाठवलेलं आहे तर महिम गुप्ता, चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन, प्रिन्सिपल चीफ कन्व्हर्सेशन ऑफ फॉरेस्ट, महाराष्ट्र स्टेट, म्हणजे नागपूरच्या मुख्य कार्यालयाने 6 एप्रिल 2003 बरोबर तारीख आहे. मार्चला घोषणा झाली, एप्रिलला हे पत्र दिल्लीला पाठवलं गेलं. मंजुरीचं हे आमचं महाराष्ट्र राज्याची मंजुरी झाली. तिकडे ती फाईल एक गेली. दुसरी फाईल महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट. काय तारीख आहे ही 20/7 काय 20/7/2023. 20/7/2023. आज आहे 28/7/2023. या सगळ्या प्रोसिजरला 1 by 1 मी काम करतो आहे. मी करतोय म्हणजे मी सेवक, या जनतेचा नोकर. मी प्रामाणिकपणे सांगतो की आमचं काम चालू आहे. काही लोक म्हणतात हे अजूनही नक्की आहे का. बरेच काय मांडलेलं आहे जुन्नर वन विभागातील काय म्हटलंय, ओतूर वन परिक्षेत्रातील मौजे आंबेगाव येथील बिबट सफारीमधील विविध विकास कामे करणे, अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेकरता प्रति स्वाक्षरीसह पाठवण्याबाबत. बघा त्यांनी थोडं गाडीने वाचलं. मी सांगतो आपल्याला. ओतूर परिक्षेत्रातील आंबेगावान मौजे आंबेगावान तालुका जुन्नर जिल्हा पुणे इथली बिबट सफारीची विविध विकास कामं करण्यासाठी अंदाजपत्र प्रशासकीय प्रति स्वाक्षरीसाठी आता ज्याला आपण हाय पॉवर कमिटी म्हणतो HPC हाय पॉवर कमिटी, या हाय पॉवर कमिटीसमोर हा प्रस्ताव याची सही झाली की किती रक्कम आहे 82,39,00,000 रुपये. 82,39,00,000 रुपये. आपलं काम चालू करायचं आहे आपल्याला दिवाळीमध्ये. सांगितलं ना 20/7/2023 काम चालू आहे. परंतु याच्यावर काम चर्चा करणाऱ्या माणसांना खूप चर्चा करायला सुटतात. प्रोजेक्टच रद्द झाला, बारामतीला पुन्हा जाणार, अजितदादा आता आले, आता जागाच फिक्स नाही आहे. आमचं म्हणणं आहे थोडासा अवधी काम करणाऱ्या माणसाला द्या. काम ही अशी गोष्ट आहे की त्याला टेबल टू टेबल आणि याच्यामध्ये जवळजवळ 5 डिव्हिजन आहे. म्हणजे एखादा प्रोजेक्ट आपल्याकडे आणायचा आहे त्याला 5 डिव्हिजनला आपल्याला सामोरं व्हावं लागतं आहे. त्याच्यामध्ये फॉरेस्ट आहे, एन्व्हायरमेंट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो तुमचं याचं PWDचं खातं आहे, त्यानंतर तुम्हाला मी सांगतो अजून त्याच्यामध्ये याचं महसूलचं खातं आहे. आणि ह्या सगळ्या खात्यांमधून आपल्याला या सगळ्या परवानग्या घेऊन आपल्याला मार्गस्थ व्हायचं आहे. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो बिबट सफारीमध्ये बाकी कुठल्याही माणसाने आजपर्यंतचा कुठलाही पाठपुरावा केलेला नाही. आणि श्रेयवादासाठी आमची भूमिका नाही, परंतु फक्त ते एकच विचारतात ते होईल का, ते एवढी जागा आहे का, आणि किती तर कुठे फक्त 20 लोक राहणार आहे का. मी तुम्हाला आज प्रामाणिकपणे सांगतो, जबाबदारीने सांगतो 650 हेक्टरवर आपली बिबट सफारी होणार. 650 हेक्टरचं क्षेत्र आपल्याला आरक्षित होणार. त्याच्यामध्ये पहिलं फेज 1 चालू होणार. त्यानंतर फेज 2 करायचं आहे ते बिबटचंच करायचं का इतर काही वेगवेगळ्या प्राण्यांचं करायचं आहे, हे ज्यावेळेला लोकांची मागणी येईल त्याच्यानंतर फेज 2वर त्या ठिकाणी काम चालू होईल. युद्ध असं आहे की ते बिबट आतमध्ये राहताना बिबट असा प्राणी का 2 एकमेकाशी मारामारी करून त्यातला एखादा मरायची दाट शक्यता आहे. तो बिबट आहे, तो वाघ आहे. ते काय माकडं नाही आहे की एकदम 100-200 आतमध्ये टाकली, त्याला मर्यादा आहे. पण याचा अर्थ असा आहे की ह्या तालुक्यातले सगळे बिबटचे हल्ले आणि सगळे बिबट आरक्षित झाले असं होत नाही. त्याला दुसरा पर्याय आहे की ज्याची बैठक लवकरच
आदरणीय या खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आता मागच्या वेळेला मी त्यांच्याशी बोललो जेव्हा जलसंपदा त्यांच्याकडे होतं, आता खाते पलट झालेली आहे. नवीन मंत्री महोदयासमोर हा बैठकीचा विषय आहे का तिथे जी इरिगेशनची जागा आहे त्या इरिगेशनची जागेबरोबर फॉरेस्टच्या जागेबरोबर हा टाईप केला पाहिजे आणि तिथे आज जे काही 40 बिबट्या आहेत निवाराला, भविष्यामध्ये 100 बिबट्या निवारासाठी आपल्याला त्या ठिकाणी फायनलाइज केले पाहिजे, जेणेकरून मनुष्य हानी टाळण्यासाठी अजून 100 बिबट्याची आपण निवारा केंद्र सोय आणि इकडे जे काय 20 ते 30 किंवा 40 जे काय लागतील फेज 1 फेज 2 मध्ये जे काय बिबटे लागतील. आपल्याला एक सांगतो प्रामाणिकपणे, थोडंसं माझंही मागच्या वेळी अज्ञान होतं, मलाही असं वाटलं होतं लोकांसाठी, म्हणजे एक ढोबळ मनाने की एकदा आपल्याला बिबट सफारी झाली का सगळे बिबटे आपले आतमध्ये आले, पण तसं नाही. मी अतिशय जबाबदारीने सांगतो, बिबट सफारी हा रोजगाराचा विषय आहे. बिबट सफारीमुळे पर्यटक वाढीस लागणार आहे. देश परदेश राज्य परराज्य याच्यातून इथून दर शनिवार रविवार जवळजवळ 50,000 लोक कमीत कमी सांगतोय मी अपडाऊन करणार आहे शनिवार रविवारी. आज तुम्ही पर्यटन झाला तालुका, आज आपण आले माळशेज घाटामध्ये आपल्या इकडे आले नाणे घाटामध्ये, तर रविवारची नोंद पोलीस खात्याच्या नोंदीप्रमाणे 20,000 ते 30,000 लोक शनिवार रविवार पास आउट होतात. याचाच अर्थ असा आहे, हा बिबट सफारीचा प्रोजेक्ट हा आपल्या सर्वांचा उत्कृष्ट करणारा प्रोजेक्ट आहे. त्याची थट्टा करणं, या प्रोजेक्टवर प्रतिक्रिया करणं, या प्रोजेक्टचं माथेरं करणं किंवा आपल्याच तालुक्याच्या लोकांना आज संभ्रम अवस्था तयार करून त्यांना बॅकफुटवर आणणं, माझ्या सगळ्या सहकारी, माझ्या स्पर्धेतल्या सगळ्या मित्र आणि लोकांना माझं सांगणं आहे, कृपया करून आपल्या लोकांमध्ये संभ्रम तयार करण्यापेक्षा हा प्रोजेक्ट कसा चांगला होईल, या प्रोजेक्टची दिशा कशी उंच होईल, आणि एकमेव प्रोजेक्ट आहे हा लेपर्ड सफारी इन इंडिया, म्हणजे भारतातला हा एकमेव फक्त बिबटचा प्रोजेक्ट आहे आणि तो अद्ययावत करण्यासाठी आपण सर्वांनी खूप चांगलं काम करावं असं माझं या ठिकाणी बिबटच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांचं प्रामाणिक मत आहे. आपण मागं घोषणा केली होती का लेण्याद्री ते शिवनेरी रोपवे होणार. आता मी 1 बाय 1 आता काय सांगू तुम्हाला, मी तर काय आता समजा विद्यमान पदावर नाही, जेवढं करता येईल तेवढा प्रयत्न करतो, जेवढी ताकद लावतो तेवढी ताकद लावतो. वास्तविक हे सगळे हे काय नुसतं रोपवे नाही, माझ्या डोक्यात एवढं विजन भरलेलं आहे, एवढ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये भरलेल्या आहेत, पण मला वेळ कमी मिळाला काम करायला आणि समोर खूप कामाचा डोंगर अजून आहे. मला असं वाटतं देशातून जर उद्या क्लिक केलं ऑनलाईनवर आणि म्हटलं कुठं फिरायला जावं, सगळ्यात चांगलं हिल स्टेशन कोणतं, सगळ्या अद्यावत नैसर्गिक खाद्य संस्कृती रिलिजन वाईज बौद्ध लेण्या या सगळ्यामध्ये सगळ्यात आदर्शवत सगळ्यात चांगलं ठिकाण रमणीय ठिकाण कुठलं, तर क्लिक केल्यानंतर फक्त किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी जुन्नर यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी खूप काही करायचं बाकी राहिलेलं आहे अजून. ही तर फक्त सुरुवात आहे. हे सुंदर रस्ते करणे, तालुका पर्यटन करणे, या ब्रिज करणे, रस्ते करणे, पथदिवे करणे, ही तर सुरुवात आहे. अजून खूप काही गोष्टी, ज्या गोष्टीमुळे कोणालाही चॉईस विचारली भारतातली कुठं जायला पाहिजे, पूर्वी लोक म्हणायचे महाबळेश्वरला जायला पाहिजे, नंतर लोक म्हणायचे माथेरानला जायला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे लोकांनी म्हटलं पाहिजे आम्हाला जुन्नरला जायचं आहे आणि ती वेळ निश्चितपणे लवकरच जवळ आणू आपण सर्व मिळून, पत्रकार बंधू आणि माझा अंतर्गत असलेला आत्मविश्वास या जोरावर जनतेच्या आशीर्वादावर 100% आपण जुन्नरला पहिल्या वरच्या विकासाच्या आणि पर्यटकाच्या सगळ्या उंचीवर घेऊन जाऊ, त्या शिखरावर घेऊन जाऊ अशी मला खात्री आहे. दादा खरं तर जुन्नर तालुक्यात अनेक चर्चा होत राहतात. आपण त्याच्यामध्ये एक जी मोठी चर्चा सध्या होते की आपण शरद पवार साहेबांच्या संपर्कात आहात किंबहुना जयंत पाटील साहेबांची आपण भेट देखील घेतली आहे, नेमकी सत्यता काय आहे? बघा, मी सध्या तरी या तालुक्यामध्ये माझा 2019ला पराभव झाल्यानंतर मी सतत जनतेमध्ये माझं दैनंदिन नेहमीचं काम करतो आहे, रोज फिरतो आहे आणि नेमकी मी काम करतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये दरवेळेला काही ना काही भूकंप राजकीय घडतात, काही ना काही चालूच आहे. आम्हालाच काय ते सांगणं आणि बोलणं कठीण झाले, आम्हालाच कळणं आम्ही काय करतो आहे. आम्ही एखाद्या आधी माझ्या ऑफिसमध्ये फोटो होते,
उद्धवजींचे ते फोटो आम्हाला मधल्या काळात काढावे लागले. मग आम्ही लावले फोटो एकनाथ शिंदे साहेबांचे. हा, उद्धवजींचे आधी होते राजसाहेबांचे. सॉरी, मला माफ करा, मी ते सांगायचं राहिलं. आधी पहिले होते आदरणीय राजसाहेबांचे, मी त्या पक्षाचा आमदार. नंतर राजसाहेबांचे फोटो बांधला करावे लागले. मी शिवसेनेत गेलो, मला लावले उद्धवजींचे फोटो. मग आता उद्धवजींनी निर्णय केला काँग्रेसबरोबर जायचं. मग उद्धवजींना आम्ही बाजूला ठेवलं. म्हणजे फोटो बाहेर नाही काढले, बाजूला ठेवले. आमच्याच ऑफिसमध्ये आहे अजून. नंतर लावले एकनाथ शिंदे साहेबांचे. आणि एकनाथ शिंदे साहेबांचे फोटो आम्ही लावले. एकदा आम्ही म्हटलं आता जोरात लढाई करू, आता झालंय, चला एकदा बंड झाले, कामाच्या निमित्ताने बाहेर पडू. तर आता आले अजितदादा पवार. आणि अजितदादा पवार आल्यानंतर आता अशी युती झालेली आहे, अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस. म्हणजे राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या अशा सगळ्या पद्धतीचं राजकारण संपूर्ण ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि मग मी आता विधान भवनाच्या कामाच्या निमित्ताने मागच्या आठवड्यामध्ये गेलो होतो मुंबईला. मला तिथे अजितदादा भेटले, मी त्यांचं अभिनंदन केलं. मग एकनाथ शिंदे साहेब भेटले, मी त्यांना नमस्कार केला. त्यानंतर मला तिथे अनेक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा सगळे माझे मित्र भेटले. देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट झाली, चंद्रकांत दादा भेटले. नेमकी मला जयंत पाटील सुद्धा साहेब तिथं पायऱ्यांना भेटले. आणि ते मला म्हटले, अहो आमदार साहेब, जरा चला ना, तुम्हाला आम्ही चहा पाचतो. म्हटलं चहा प्यायला तर कुठे यायचं? तर म्हटलं विधिमंडळाच्या आमच्या ऑफिसला. मग विधिमंडळाच्या ऑफिसला गेलो, त्यांच्याशी चहा पाणी केला, त्यांच्याशी बोलणं झालं. मी त्यांना फक्त एकच विचारलं की राष्ट्रवादी खरी फुटली का खोटी फुटली, म्हणजे खरं आहे का, हे दोन विभाग खरे आहेत का? नाही म्हटलं सध्या तोडता तरी आम्ही दोघंही वेगळे, आम्ही आहे शरद पवार साहेबांकडून आणि अजितदादा वेगळे. तोडतं या शब्दाचा अर्थ मला आता कळायला अजून 6 महिने जाते. म्हणजे नक्की ते वेगळे आहेत का ते एकत्र आहेत? त्यामुळं आमच्यामध्ये वेगळी अशी काही चर्चा झाली नाही. भेट झाली, 1 मिनिटाची चर्चा झाली. नक्की वातावरण काय आहे, राष्ट्रवादी स्प्लिट झाली का, 2 ठिकाणी विभागली का, याच्यावर फक्त मी त्यांना विचारलं. त्यांनी म्हटले हो, आमचे आमदार हे अजित पवार यांच्याकडे गेलेले आहेत आणि शरद पवारांच्या पक्षाची जागा खाली झालेली आहे, हे विधान त्यांचं आहे. त्यामुळे आता मला नक्की माहीत नाही की आता हे म्हटले आम्ही तटस्थ आहोत. त्यांनी तुम्हाला स्पेस तयार केला. नाही, माझं जाऊ द्या. बघा, माझा स्पेस असा आहे, सर्वसामान्य जनता हा शरद पवारांचा स्पेस राहिलेला आहे. नाही, पण दादा तुम्ही तूर्त म्हटलात ना, त्यांनी म्हटले तसं तुम्ही उद्धवसाहेब ठाकरेंचा फोटो थोडासा बाजूला करून ठेवला, नक्की काय? नाही, असं आहे, उद्याच्या खासदारकी झाल्याशिवाय विधानसभेचं चित्र स्पष्ट होणार नाही. दादा, विद्यमान आमदार बोलले की मी 2024ची निवडणूक लढणार नाही, त्याच्यावर तुमचा विश्वास आहे का? माझा त्यांच्यावर कधीच विश्वास नव्हता, तेव्हाच काय केव्हाच नाही आहे. तुम्हाला वाटतं ते लढतील? पर्याय काय त्यांना, काय करणार? राजकारण त्यांचा पेशा आहे. त्यांनी आता जी तटस्थ भूमिका घेतली त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? खोटी आहे, ढोंगी आहे, खोटी प्रतिक्रिया आहे. लोकांना बेसावध करणं. कारण या तालुक्यामध्ये त्यांना माहीत आहे की जो समाज आहे, मग तो आंबेगाव असेल, जुन्नर असेल, हा शरद पवार साहेबांना मानणारा गट आहे. आणि मग लवकर त्यांना अंगावर घ्यायचं नाही म्हणून नरोवा कुंजवाची भूमिकामध्ये ते आले. त्यांना माहीत आहे नाही तर उद्रेक होणार. आणि मग त्यांनी सांगितलं की मी तटस्थ आहे, मी निवडणूक लढवणार नाही. इकडे अजितदादाबरोबर गेले, हे सुस्पष्ट झालेलं आहे. आता त्यांनी पुढं जावं, त्यांना आमच्या शुभेच्छा राहतील. राजकारणामध्ये आपण मित्र शत्रू नसतो, मैदानातच असतात, निवडणुका लढवायच्या असतात. हे राहणं तुमच्या फायद्याचं होईल. नाही, मला असं वाटतं पुढची 20 वर्ष तिघांची लढाई कायम व्हावी. आशाताई, शरद सोनवणे. मला सोपी निवडणूकच आवडत नाही. मला खूप अवघड निवडणुकीमध्ये विजय मिळवणं आवडतो. माझा जनतेवर विश्वास आहे. माझं असं म्हणणं की जोरात तयारी अतुल बेनकेंनी करावी, जोरात तयारी आमच्या लाडक्या आशाताईंनी करावी, जोरात तयारी माझ्यासारख्या माणसाने करावी. आणि जनतेच्या प्रगती पुस्तकावर काय मार्क्स येतील त्या मार्क्सची आपण वाट पाहावी सर्वांनी, काही अडचण नाही. भाजपने तुम्हाला जर थांबायला सांगितलं यावेळेस तर? हे बघा, असं आहे, वरती काय चाललंय तुम्हाला माहिती आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस कोणी कुणाला थांबायच्या भानगडीतच राहिलं नाही. आता सगळं संमिश्र झालेलं आहे.
आता कोणी कुणाच्या आवाक्यात तरी राहिले का राज्यात? काय परिस्थिती आपण पाहतोय. त्यामुळं लोकसभेनंतर विधानसभेला निश्चितपणे मार्ग मोकळे होतील आणि खूप गोंधळ आहे. म्हणजे 75 वर्षानंतर पहिल्यांदा महाराष्ट्र गोंधळला आहे राजकारणामध्ये. खूप परिस्थिती बिकट आहे. मला असं वाटतं इथून पुढे माणसं पक्षाला मतदान एक काही टक्क्यामध्ये देतील, पण मोठ्या प्रमाणामध्ये माणसाचा चेहरा, त्याचं कर्तृत्व, त्याचा संपर्क, त्याचा जनाधार, त्याची वागण्याची, बोलण्याची, कामाची पद्धत याच्यावर इथून पुढच्या कालखंडामध्ये मतदान होईल असा माझा होरा आहे. असं मला वाटतं. जनता त्याच्यावर निर्णय घेईल. आता जुन्नर तालुका पर्यटन तालुका झाला, पर्यटन विभाग स्वतंत्र आहे. आपल्या तालुक्यासाठी पर्यटन विभागामधून अशी काही तरतूद झाली का, काही फंड आले का त्याच खात्यासाठी, त्या खात्यावरून? नाही बघा, आता मी फार काय आता रस्ते आणि पर्यटनचे निधी, माझा फोकस फक्त बिबट सफारीवर आहे. हे प्रामाणिकपणे सांगतो. एकदा ते अद्यावत झालं काम की आपल्याला रोजगाराचे दरवाजे आपल्या मुलाबाळांचे मोकळे झाले. दुसरी गोष्ट की आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो की दारा घाट हा सगळ्यांचा विषय इतका जिव्हाळ्याचा आहे. दारा घाट फुटला ना तर जुन्नर शहर इतका आबाद होईल. इथल्या सगळ्या बाजारपेठा जशा 1950, 60, 70च्या दशकात चालायच्या, म्हणजे जो उठायचा तो जुन्नरच्या बाजारपेठेमध्ये यायचा. ती बाजारपेठ जर तुम्हाला मोठी करायची असेल तर तुम्हाला रोजगाराचे 2 दरवाजे मोकळे करावे लागतील. एक दरवाजा बिबट सफारी आंबेगावान म्हणजे ओतूर आणि त्या सगळ्या उभ्या पट्ट्यातला संपूर्ण नागरिकांची आणि संपूर्ण जगभरातल्या पर्यटकांनी अख्ख्या तालुक्यात फिरायची एक वेगळी नजर त्या ठिकाणी येईल. मोठ्या पद्धतीचा विकास रोजगाराच्या निमित्ताने उभं राहील. आणि दुसरं विजन दाऱ्याघाट. दाऱ्याघाट तुम्ही फोडला की मी तुम्हाला, आणि दाऱ्याघाटाचं मी तुम्हाला सांगतो, माझ्या काळामध्ये त्याचं सर्वेक्षण झालं, त्याच्यावर पैसे पडले, त्याचं सगळं मंजूर झालं. आता फक्त DPRसाठी फाईल शेवटच्या. माझं नेमके दुर्दैव असं की त्या ठिकाणी निर्णय करायला बिलकुल सत्तेतला आमदार लागतो. म्हणजे सत्तेतला म्हणजे खुर्चीवर बसणारा आमदार लागतो. नेमकी मला खुर्ची राहिली नाही आणि मी माझे आमदार झालो. पण दाऱ्याघाट फुटला पाहिजे. ज्या दिवशी दाऱ्याघाट फुटेल ना त्या दिवशी जुन्नरचा हात कोणी धरणार नाही. जुन्नर शहराचं तर तुम्हाला मी सांगतो, घरामध्ये प्रत्येकाच्या पैशाची आणि अर्थकारणाची एक वेगळ्या पद्धतीची त्या ठिकाणी ताकद निर्माण होईल ज्या वेळेला हा दाऱ्याघाट फुटेल. हा केवळ आदिवासी समाजासाठीच नाही आहे. आदिवासी समाजाबरोबर जुन्नर शहराच्या नागरिकांचं सुद्धा याच्यामध्ये भलं होणार आहे. म्हणून दाऱ्याघाटाच्या सुद्धा बाबतीतलं मला आलेलं शेवटचं पत्र मी तुम्हाला सांगतो. इथं सर्व माझ्या रेकॉर्डला आहे. माझं पत्र तुम्हाला मी इथे दाखवतो. आणि मी पत्र काय घेऊन आलो, हल्ली श्रेयवादामुळे मला पत्र आणावं लागलं. नाही तर मी 2,500 कोटीचा मी कधी पत्र घेऊन नाही बसलो. मी सांगायचं तुम्हाला मान्य असायचं. आता बाबा खरं सिद्ध व्हायला आणि खरं सांगायला आम्हाला कागद घेऊन यावं लागतोय खोट्यांच्या समोर. आता असं आहे, काय म्हटलं, जुन्नर तालुक्यातील मुंबईला जवळ असणारा दारा हा कोट्यांच्या समोर म्हणले तुम्ही, कोट्यांच्या समोर कागद आणावं लागतं, मग पत्रकारांसमोर आणले तुम्ही. नाही खोटे म्हणजे माझे राजकीय स्पर्धक ना. तुम्ही काय का, हा तुमचा पेशा नाही साहेब. पराजी, हा विकासाचा मुद्दा तुमचा नाही. कागद कुठले विकास कामांचे आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये बोलता का? काय बोलताय पराजी? असं नाही. ते मी जे बोलणार ना अतिशय शुद्धीकरणाचं बोलणार. तुम्ही तुमच्या अंगावर नका घेऊ, हा तुमचा प्रांतच नाही आहे. आता याच्यावर तुम्हाला मी सांगतो. दिनांक 17/4/2023चं पत्र आहे. माननीय संचालक नगर रचना यांना दिले. सचिव म्हणजे महाराष्ट्र शासनाने जुन्नर तालुक्यातील मुंबईजवळ असणारा दाऱ्या घाटातील DPR मंजुरी मिळण्याबाबत आणि संदर्भ श्री शरददादा सोनवणे, शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी माजी सदस्य, जुन्नर विधानसभा यांची दिनांक 8/2/2000 रोजीचे पत्र आणि त्याला उत्तर दिले. हा झाला आता DPR साठी आपण त्याच्या मागे मंजुरी दिली नाही, मंजूर नाही. DPR साठी मागे लागलोय आपण. त्यांनी सांगितलं त्याची नोंद घेतली आहे पुन्हा एकदा 4थ्या महिन्यामध्ये. आता गंमत अशी आहे, प्रश्न खूप आहे. काय आलं आता असं जात आहे. माझं आपल्याला एवढं सांगणं आहे फक्त, जुन्नर तालुक्याचा रोजगार ही माझ्यासाठी सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे. कारण आपल्याकडे आता MIDC आपण करू शकतो, पण MIDC मुळे दादागिरी, भाईगिरी, गुंडगिरी
अतिशय तालुक्याची परागजी अतिशय आपला अवमेळ होईल. खेडची परिस्थिती, चाकणची परिस्थिती अतिशय अवघड आहे. आपल्याला निसर्गाने वरदान दिलं आहे. आपल्याला सुंदर अशा पद्धतीचा रमणीय स्वच्छ सुंदर अशा पद्धतीचा जुन्नर तालुका विकासाच्या माध्यमातून, पर्यटनाच्या माध्यमातून, रोजगाराच्या माध्यमातून घडवायचा आहे. आपल्याला खूप नवीन नवीन गोष्टी करायच्या. या ठिकाणी आपल्याला सांगतो स्कुबा ड्राईव्ह करायची, म्हणजे पाण्यामध्ये तुम्हाला उतरवण्यासाठी लोकांना तुम्ही जा. आता कोकणमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पाण्याचे गेम त्यांच्याकडे आलेले आहेत. आपल्याकडे 12 महिने पाणी असतं. आपण त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे. आपण हेलिकॉप्टर राईड्समध्ये लक्ष घातलं पाहिजे. आपण तुम्हाला मी सांगतो रोपवे केला पाहिजे. असा किती फिजिबल आहे, त्याला किती खर्च आहे तो पाहायला पाहिजे. एकदा कमीत कमी आपल्याला शिवनेरी जायला तरी समजा रोपवे हा 100% व्हायला पाहिजे. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण त्या गोष्टी मी जर सांगितल्या तर मग लगेच त्याच्यावर काही लोक पत्र तयार करतात, जाऊन सही शिक्का घेतात आणि लगेच सांगतात की आम्ही सुद्धा हे केलेलं आहे. तर मला त्या गोष्टी बाकीच्या ज्या व्हिजनरी डॉक्युमेंटच्या काही गोष्टी आहेत ज्या माझ्या डोक्यामध्ये आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला बरोबर वेळेला सगळ्या गोष्टी सांगेल की तालुका पण विचार करेल, अरे बापरे, शरद सोनवणेच्या डोक्यामध्ये ही गोष्ट आली आणि जी जुन्नर तालुक्याला समोर आली ती आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामधून महाराष्ट्रासमोर गेली. या नवीन नवीन गोष्टी देण्यामध्ये माझ्यासारख्या माणसाला रस आहे. मला राजकीय कोणावर टीका करायची नाही. मला राजकारणाच्या बाबतीमध्ये माझ्या प्रतिस्पर्ध्यांना आव्हान द्यायचं नाही, पण मला त्यांना शुभेच्छा द्यायच्या की मैदान पुन्हा येते 1 वर्षाची तिघांची लढाई आणि अजूनही इच्छुक काही 4-5 असतील अशी हराभरा कबाबाची लढाई व्हायला पाहिजे. हराभरा कबाब म्हणजे 7-8 जणांना आमदार व्हायचे. सगळ्यांनी निवडणुकीची तयारी करा. ही आमदारकीची खुर्ची आपल्या सर्वसामान्य जनतेची खुर्ची आहे. सर्वांनी प्रयत्न करा. कोणी कुणाला काय रोखायचं कारण नाही. कोणी कुणाचे मन धंदे करायचं काही काम करायचं नाही. कुणाला काय डावपेच खेळायचे खेळले पाहिजेत. कुणाला उभं राहून रडवायचं असेल त्यांनी रडून घेतलं पाहिजे. कुणाला हसवायचं असेल त्यांनी हसून घेतलं पाहिजे. काय तुम्हाला करता येईल ते केलं पाहिजे. पण मात्र जुन्नरच्या विकासासाठी योग्य माणसाची आमदारकी योग्य माणसाच्या हातामध्ये जो काय देईल त्याच्यासाठी उद्या आम्हाला पुन्हा एकदा अपयश आलं की माझं कसं आहे, पुन्हा एकदा खाली पडल्यानंतर पुन्हा उभं राहून लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. चालू जाणार आहे हे सर्व. पण हा प्रपंच याच्यासाठी मांडला. पदावर जरी नसलो काम मात्र थांबलं नाही आणि पदावर जरी नसलो तर जुन्नरचं भविष्य आम्ही उभं केल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी आजची पत्रकार परिषद.